मनू, दार लावून घे. आजी, अगं तुला काही लाज लज्जा आहे की नाही? जनाची नाही निदान मनाची तरी. आजी, एवढं काही झालेलं नाहीये. काही झालं नाही एवढं? अगं तू आपल्या बाळाला अनाथाश्रमात ठेवायला निघालीस. विचार तरी कसा करवतो तुला? मग काय करू मी? काय करू त्या बाळाचं? तिच्या भविष्याची तजवीज नको करून ठेवायला? ही तिच्या भविष्याची तजवीज आहे का तुझी सोय? माझी सोय आहे, पण त्याचबरोबर तुमची सुद्धा सोय आहे. आयुष्यभर तुम्ही सांभाळणार आहात त्या पोरीला? अगं पण आपली ईशा अनाथ आहे का? तिला आई आहे, पणजी आहे, मावशी आहे. मला माहिती आहे आजी, पण प्लीज प्लीज मला माझे निर्णय घेऊ द्या ना. ती माझी मुलगी आहे. या मुली पुढे काही बोलणंच अशक्य आहे. अरे काय हा दिवस दाखवलायस तू आम्हाला? शांत हो तू. ताई, का करतेस तू असं? मग काय करू मी? काय करायचं मी? मला जे सुचतंय तो मार्ग मी काढते. अजून काय अपेक्षा आहे तुमची माझ्याकडून? अगं पण अनाथ आश्रमात जाण्याआधी एकदा आमचा तरी विचार करायचा. तुमचा विचार करू? इकडे मला माझंच आयुष्य कठीण जात आहे. मी तुमचा काय विचार करणार आहे? अगं पण आम्ही करतोय ना तुझा विचार. तुझा करतोय, ईशाचा करतोय. नका करू प्लीज, माझा विचार नका करू. आणि तू मानसी, आधी ना स्वतःच्या लग्नाचा विचार कर. लग्न कर, मोकळी हो. प्लीज लीव मी अलोन. लीव मी अलोन असा एकटी पुरता विचार फक्त तू करू शकतेस ताई. हो, तुला असं वाटतं ना? ठीक आहे, मी असा विचार करते. मग शिक माझ्याकडून. स्वार्थी आहे ना मी? मग तू सुद्धा स्वार्थ साधून विचार करायला शिक. स्वतःचा निर्णय घे, लग्न कर, मोकळी हो प्लीज. ओके, एका अटीवर. त्याआधी मीच तुझ्या समोर एक अट घालणार. जर तू लवकरात लवकर लग्न करून सलील बरोबर गेलीस तर त्यातलं काहीच मी करणार नाही. मान्य? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.